प्रभाग क्रमांक 17 राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार प्रभावती सुडके यांच्या जाहीरनाम्याची घोषणा। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणात आता विविध पक्षांकडून जाहीरनाम्याची घोषणा सुरू झाली आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी गट उमेदवार प्रभावती दिगंबर सुडके यांनी आपला सविस्तर जाहीरनामा जाहीर केला। या जाहीरनाम्यात लहान मुले, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग गरजू व्यक्तींसाठी अनेक लोकाभिमुख उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे। मुख्य उपक्रमांमध्ये पुढील बाबींचा समावेश: लहान मुलांसाठी डिजिटल स्कूलची संकल्पना, तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन, क्रीडा मैदान, व्यसनमुक्ती व नेतृत्व विकास शिबिरे, महिलांसाठी स्वयंसहाय्यता गटांना आर्थिक प्रोत्साहन, आरोग्य व सक्षमीकरण शिबिरे, महिला सुरक्षा समिती आणि प्रशिक्षण उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, औषध मदत योजना, विश्रांती स्थळे, सामाजिक कार्यक्रम आणि ज्येष्ठांचा सन्मान, समाजाचा अभिमान हा उपक्रम, गरजू व अपंग नागरिकांसाठी सरकारी योजनांची थेट जोडणी, सहाय्यक साधनांची उपलब्धता आणि निधी मिळवून देण्याचे धोरण। प्रभावती दिगंबर सुडके यांनी सांगितले की हा जाहीरनामा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर अध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आला असून प्रभागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित आहे। नमस्कार, मी प्रभावती दिगंबर सुडके, ज्ञान प्रबोधिनी महाविद्यालयाची संचालिका, प्रभाग 17 मधून उमेदवारीसाठी उभारलेली आहे। आपलं अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून यांचा जाहीरनामा मी आज येथे तुमच्यासमोर जाहीर करणार आहे। आपल्याला लहान मुलांसाठी शाळांमध्ये स्वच्छता आणि सुरक्षेची हमी, खेळांच्या साधनांची उपलब्धता, ज्ञानवर्धक व संस्कार शिबिरे आयोजित करण्याचे आहे। तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन केंद्राची स्थापना, क्रीडा मैदान व युवक मंडळांसाठी सहाय्य व्यसनमुक्ती मोहीम आणि नेतृत्व प्रशिक्षण शिबिरे, महिलांसाठी स्वतःचा छोटा लघु उद्योग किंवा छोटे व्यवसाय, यातून आपण महिलांसाठी बालताई चाकणकर यांच्या माध्यमातून महिलांसाठी आपण लघु उद्योग चालू करणार आहोत। तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यासाठी तपासणी, औषध मदत योजना, निवांत बसण्याची ठिकाणे आणि सामाजिक कार्यात ज्येष्ठांचा सन्मान, समाजाचा अभिमान हा उपक्रम राबवणार आहोत। अपंग आणि गरजू नागरिकांना सरकारी योजना थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचतील याची आपण हमी घेणार आहोत। आपण महिलांसाठी तर मी सांगितलेलंच आहे, तिथे तसेच स्वच्छतेसाठी गटारी किंवा स्वच्छ पाणी ह्याची सुद्धा आपण तिथे सगळ्या योजना राबवणार आहोत। आणि त्या ठिकाणी आपले शिधापत्रिका ह्याच्या समस्या फार मोठ्या आहेत आपल्या प्रभागामध्ये, त्यासुद्धा आपण आपले अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून त्या शिधापत्रिकांचे वाटप त्यांना तिथं करणार आहोत आपण, जेणेकरून त्या लोकांना, जास्त गरजू लोकांना तिथे त्यांना अन्न पाणी त्यांना म्हणजे पुरवता येईल। आणि अनेक समस्यांना त्यांना म्हणजे बाकीच्या ज्या समस्या आहेत त्यासुद्धा मी सोडवण्याचा पूर्णतः प्रयत्न करणार आहे। माझ्या माता भगिनींना आणि बंधूंना फक्त एवढी एकच नम्र विनंती आहे की त्यांनी घड्याळ या चिन्हावर बटन दाबून मला त्यांच्या सेवेच्या संधीचा लाभ द्यावा। आणि मी या ठिकाणी तुमच्या म्हणजे खुर्चीवर मी बसणार नाहीच, तुमच्याबरोबर मी बसून या ठिकाणी काम करणार आहे। तुमच्या सगळ्यांबरोबर राहून तुम्ही सगळे सोबत असला तर हे आपलं सगळं काम पूर्ण होणार आहे। जय हिंद, धन्यवाद, जय महाराष्ट्र।